60 वर्षांनंतर या 8 पदार्थांचे नियमित सेवन करा. दीर्घकाळ निरोगी राहाल आणि डॉक्टरांकडे जाण्याची वेळ कमी येईल. जर तुमचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर या संकेतांकडे फक्त म्हातारपणाचा परिणाम म्हणून दुर्लक्ष करणंही तुमची सर्वात मोठी चूक ठरू शकते. आपण अनेकदा विचार करतो की वय वाढतंय त्यामुळे आजार तर येणारच. पण खरं म्हणजे आपल्या शरीराच्या यंत्रणेला आता फक्त थोडी अधिक काळजी आणि योग्य इंधनाची गरज असते. जर आज तुम्ही तुमच्या आहारात हे 8 बदल केले नाहीत तर पुढची काही वर्षे रुग्णालयाच्या फेया मारण्यात जाऊ शकतात. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण आयुर्वेदाच्या प्राचीन ज्ञानाचा आणि आधुनिक विज्ञानाचा समतोल साधत हे समजून घेणार आहोत की तुमच्या स्वयंपाकघरात अशा कोणत्या 8 जादुई गोष्टी दडल्या आहेत ज्या 60 वर्षांनंतरही तुम्हाला 40 वर्षांसारखी ऊर्जा आणि ताजेपणा देऊ शकतात. ही माहिती जागतिक आरोग्य संघटना WHO यांच्या निरोगी जीवनशैलीच्या तत्वांवर आणि आपल्या भारतीय आहार परंपरेवर आधारित आहे. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का की आपल्या आजोबा-प्राजोबा 80 ते 90 वर्षांच्या वयातही काठीशिवाय चालायचे आणि त्यांची स्मरणशक्तीही उत्तम असायची. त्यांच्याकडे काही गुप्त औषध होतं का? नाही. त्यांच्याकडे योग्य वेळी योग्य अन्न खाण्याची कला होती. आज मी तुम्हाला तीच कला शिकवणार आहे. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला अशा एका व्हिटॅमिनच्या कमतरतेबद्दल सांगणार आहे जी 90% ज्येष्ठ नागरिकांमध्ये आढळते आणि ज्यामुळे हाडे आतून पोकळ होऊ लागतात. पण त्याआधी चला जाणून घेऊया त्या 8 गोष्टींबद्दल ज्या आजपासूनच तुमच्या ताटाचा भाग असायला हव्यात. तुम्ही तयार आहात का तुमच्या आयुष्याचा हा दुसरा टप्पा अधिक मजबूत आणि निरोगी बनवण्यासाठी? 60 वर्षांनंतर आपल्या शरीरात अनेक शांत बदल घडू लागतात. सर्वप्रथम परिणाम होतो तो आपल्या चयापचयावर, मेटाबॉलिझमवर. पूर्वी ज्या वेगाने शरीर अन्नाचं ऊर्जेमध्ये रूपांतर करत होतं तो वेग आता कमी होतो. म्हणूनच 30व्या वर्षी सहज पचणारे जड अन्न आता पोटात जडपणा, गॅस आणि ॲसिडिटी निर्माण करू लागते. दुसरा मोठा बदल म्हणजे सार्कोपेनिया, म्हणजे स्नायूंचं हळूहळू कमी होणं. शरीर पूर्वीसारखं मजबूत राहत नाही, सैलपणा येऊ लागतो आणि थोडंसं काम केलं तरी थकवा जाणवतो. यासोबतच हाडांची घनता, बोन डेन्सिटी, कमी होत जाते. त्यामुळे हाडे आतून पोकळ आणि कमकुवत होऊ लागतात, ज्याला ऑस्टिओपोरोसिसची सुरुवात म्हणता येईल. नसांची लवचिकता कमी झाल्यामुळे रक्तप्रवाह मंदावतो. त्यामुळे हातपाय थंड राहणे किंवा बधीर होणे अशा समस्या सुरू होऊ शकतात. हे बदल समजून घेणं घाबरण्यासाठी नाही, तर आपल्या आहारात योग्य बदल करण्यासाठी आवश्यक आहे. 1. मेथीदाणे सांध्यांसाठी नैसर्गिक स्नेहक. 60 वर्षांनंतर सकाळी उठल्यावर गुडघे आणि कंबरेत जडपणा किंवा कडकपणा जाणवणे ही सामान्य तक्रार असते. आयुर्वेदानुसार हे शरीरातील वाढलेल्या वातदोषाचे लक्षण आहे. मेथीदाणे स्वभावतः वातशामक असतात. ते सांध्यांमधील नैसर्गिक स्नेहन, सायनोव्हियल फ्लुइड, टिकवून ठेवण्यास मदत करतात. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास मेथीदाण्यातील डायोजेनिन आणि फायबर रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात तसेच सांध्यांमधील घर्षण आणि सूज कमी करण्यास सहाय्य करतात. सेवन करण्याची योग्य पद्धत. रात्री 1 चमचा मेथीदाणे अर्ध्या ग्लास पाण्यात भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर ते पाणी कोमट करून प्या. भिजलेले दाणे हळूहळू चावून खा. ही छोटी सवय तुमच्या सांध्यांच्या नैसर्गिक स्नेहनाला पुन्हा बळ देऊ शकते. 2. भिजवलेले बदाम आणि अक्रोड मेंदूसाठी पोषक आहार. 60 वर्षांनंतर अनेक लोक तक्रार करतात की त्यांनी चाव्या कुठे ठेवल्या हे विसरतात किंवा एखाद्याचं नाव आठवायला वेळ लागतो. हे संकेत आहेत की तुमच्या मेंदूच्या पेशींना अतिरिक्त संरक्षणाची गरज आहे. मेंदूसाठी पोषक आहार.
भिजवलेले बदाम आणि अक्रोड हे या वयासाठी खरे सुपरफूड आहेत. अक्रोडामध्ये असलेले ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स आणि बदामातील व्हिटॅमिन ई स्मरणशक्ती तीक्ष्ण ठेवण्यास मदत करतात आणि अल्झायमरसारख्या आजारांचा धोका कमी करण्यास सहाय्य करतात. योग्य पद्धत: बदाम नेहमी भिजवून त्याची साल काढून खावीत. बदामाच्या सालीमध्ये टॅनिन असते, जे शरीराला पोषक तत्त्वे शोषून घेण्यास अडथळा निर्माण करू शकते. अक्रोड भिजवल्याने त्याची उष्ण तासीर कमी होते, त्यामुळे तो पचनासाठी हलका होतो आणि हृदयाचे ठोके संतुलित ठेवण्यास मदत करतो. 3. देशी गायीचे तूप, काऊ घी, नसांसाठी अमृत. 60 वर्षांनंतर अनेकजण कोलेस्टेरॉलच्या भीतीने तूप पूर्णपणे बंद करतात. पण ही मोठी चूक ठरू शकते. आयुर्वेदानुसार शुद्ध देशी गायीचे तूप ओज वाढवणारे मानले जाते. वय वाढल्यावर आतडी आणि नसांमध्ये कोरडेपणा वाढतो, ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि शरीरात कडकपणा निर्माण होतो. शुद्ध तूप नैसर्गिक स्नेहकाप्रमाणे कार्य करते. ते आतड्यांची स्वच्छता राखते आणि सांधे लवचिक ठेवण्यास मदत करते. त्यामधील ब्युटिरिक ॲसिड पचनसंस्थेतील सूज कमी करते आणि ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स हृदय व मेंदूच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. योग्य पद्धत: दिवसातून 1 ते 2 छोटे चमचे तूप घ्या. ते डाळ किंवा पोळीवर घालून खा. तूप जाळून किंवा तळून खाण्यापेक्षा कच्चे सेवन केल्यास अधिक फायदा होतो. यामुळे त्वचेतील कोरडेपणाही कमी होण्यास मदत होते. 4. शेवगा, मोरिंगा, नैसर्गिक मल्टीव्हिटॅमिन. 60 वर्षांनंतर शरीरात कॅल्शियम आणि प्रथिनांची कमतरता निर्माण होऊन हाडे कमकुवत होऊ लागतात. अशा वेळी शेवगा अत्यंत उपयुक्त ठरतो. यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, लोह आणि इतर पोषक तत्वे असतात. हा केवळ भाजीपाला नसून एक प्रभावी औषधी वनस्पती मानली जाते. तो जुनाट सांधेदुखी आणि सायटिकासारख्या समस्यांमध्येही उपयोगी ठरू शकतो. त्यातील अँटीऑक्सिडंट्स शरीरातील सूज कमी करून वृद्धत्वाची गती मंदावण्यास मदत करतात. योग्य पद्धत: शेवग्याच्या शेंगांचे सूप प्या किंवा सुक्या पानांची अर्धा चमचा पावडर कोमट पाण्यासोबत घ्या. आठवड्यातून किमान 2दा सेवन करा. 5. आवळा, दीर्घायुष्याचे अमृत. 60 वर्षांनंतर रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ लागते, त्यामुळे संसर्ग आणि थकवा लवकर जाणवू लागतो. आयुर्वेदात आवळ्याला रसायन म्हटले आहे, म्हणजे वृद्धत्वाचा वेग कमी करणारी औषधी. आवळ्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते, जे डोळ्यांचे आरोग्य, केस आणि त्वचेसाठी उपयुक्त आहे. तसेच ते यकृताच्या कार्याला मदत करते आणि पचनक्रिया सुधारते. योग्य पद्धत: रोज सकाळी रिकाम्या पोटी 1 ताजा आवळा खा. किंवा 1 चमचा आवळा रस कोमट पाण्यात मिसळून प्या. ताजा आवळा नसेल तर आवळा चूर्णही वापरू शकता. 6. हळदीचे दूध, रात्रीचे सुवर्णपेय. 60 वर्षांनंतर अनेकांना झोप न लागणे किंवा रात्री अस्वस्थ वाटणे अशा समस्या जाणवतात. हळदीतील कर्क्युमिन शरीरातील सूज आणि जुनाट सांधेदुखी कमी करण्यास मदत करते. कोमट दुधासोबत घेतल्यास शरीर शांत होते आणि चांगली झोप लागण्यास मदत मिळते. योग्य पद्धत: 1 ग्लास कोमट दुधात अर्धा चमचा हळद घाला. त्यात 1 चिमूट काळी मिरी घाला. काळी मिरी हळदीतील घटकांचे शोषण वाढवण्यास मदत करते. बद्धकोष्ठता असल्यास अर्धा चमचा गाईचे तूपही घालू शकता. झोपण्याच्या 30-40 मिनिटे आधी प्या. 7. मोड आलेली कडधान्ये, स्प्राउट्स, जिवंत प्रथिनांचा खजिना. 60 वर्षांनंतर स्नायूंची झीज, सार्कोपेनिया, वाढू शकते. यासाठी प्रथिने अत्यंत महत्त्वाची असतात. मोड आलेले मूग किंवा मेथी हे सहज पचणारे आणि पौष्टिक पर्याय आहेत. मोड आल्यामुळे त्यांतील पोषक तत्वे अधिक सक्रिय होतात. योग्य पद्धत: 1 मूठ मोड आलेले धान्य हलके वाफवून घ्या.
त्यात लिंबूरस आणि सैंधव मीठ मिसळा. सकाळच्या नाश्त्यात खा. यामुळे पचनावर ताण पडता शरीराला ऊर्जा आणि बळ मिळते. 8. जव्स, फ्लॅक्स सीड्स, हृदय आणि रक्तवाहिन्यांचा रक्षक. 60 वर्षांनंतर हृदयरोग आणि रक्तवाहिन्यांमधील अडथळ्यांचा धोका वाढतो. जव्स हे ओमेगा-3 फॅटी ॲसिड्सचे उत्कृष्ट आणि किफायतशीर स्रोत आहे. ते खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करू शकते आणि रक्तवाहिन्यांचे आरोग्य राखण्यास सहाय्य करते. योग्य पद्धत: जव्स कच्चे किंवा पूर्ण खाऊ नका. ते हलके भाजून जाडसर वाटून घ्या. रोज 1 चमचा जव्स पावडर डाळ किंवा कोमट पाण्यासोबत घ्या. नेहमी ताजी वाटलेली पावडर वापरा. 60 वर्षांनंतर टाळाव्याच्या 2 मोठ्या चुका. 1. तहान लागली नाही म्हणून पाणी पिणे. वय वाढल्यावर तहान जाणवण्याची क्षमता कमी होते. कमी पाणी प्यायल्यास शरीरात अपायकारक पदार्थ साचू शकतात, मूत्रपिंडांवर ताण येऊ शकतो आणि सांध्यांमध्ये कोरडेपणा वाढू शकतो. 2. वेदना झाल्या की लगेच वेदनाशामक गोळ्या घेणे. सांधे किंवा शरीर दुखू लागल्यावर लगेच वेदनाशामक औषधे घेण्याची सवय धोकादायक ठरू शकते. अशा औषधांचा वारंवार वापर केल्यास मूत्रपिंड, यकृत आणि पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. योग्य कारण शोधून डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक सुरक्षित असते. या वयात वारंवार वेदनाशामक गोळ्या घेणे तुमच्या मूत्रपिंडांवर, किडनी आणि यकृतावर, लिव्हर गंभीर परिणाम करू शकते. वेदनेचे खरे कारण समजून घ्या आणि शक्य असल्यास नैसर्गिक उपायांचा अवलंब करा. तिसरी आणि सर्वात मोठी चूक म्हणजे शारीरिक हालचाल पूर्णपणे बंद करणे. अनेकांना वाटते की आता आराम करण्याचे वय आले आहे. पण लक्षात ठेवा, जास्त आराम म्हणजे शरीराला गंज लागण्यासारखे आहे. जर तुम्ही दररोज किमान 20 मिनिटे चालत नसाल, तर तुमचे स्नायू आणि नसांमध्ये कडकपणा येऊ शकतो. वाहते पाणीच स्वच्छ राहते, हे नेहमी लक्षात ठेवा. 60 वर्षांनंतर फक्त योग्य अन्न खाणे पुरेसे नसते, ते योग्य प्रकारे पचणे आणि शरीर सक्रिय ठेवणेही तितकेच महत्त्वाचे असते. पहिला नियम: सूर्यास्तानंतर लवकर जेवण. शक्यतो रात्रीचे जेवण सूर्यास्तानंतर 1-2 तासांच्या आत करा. त्यामुळे शरीराला अन्न पचवण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो आणि झोपही चांगली लागते. दुसरा नियम: उभे राहून पाणी पिऊ नका. आयुर्वेदानुसार उभे राहून पाणी पिणे टाळावे. नेहमी बसून आणि हळूहळू घोट-घोट पाणी प्या. तिसरा नियम: 30 मिनिटे सूर्यप्रकाश. दररोज सकाळच्या सौम्य उन्हात किमान 30 मिनिटे वेळ घालवा. व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी हा सर्वात नैसर्गिक मार्ग आहे, जो हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा असतो. चौथा नियम: सकारात्मक सहवास. एकटेपणापासून दूर राहा. आपल्या वयाच्या मित्रमंडळींसोबत किंवा कुटुंबासोबत वेळ घालवा. मानसिक आनंद आणि समाधान यांचा रोगप्रतिकारक शक्तीवर सकारात्मक परिणाम होतो. पाचवा नियम: सैंधव मीठ आणि गूळ. पांढरे मीठ आणि साखरेचे प्रमाण कमी करा. त्यांच्या ऐवजी सैंधव मीठ आणि जुना गूळ वापरण्याचा विचार करू शकता. अशा छोट्या सवयी आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. काही महत्त्वाच्या सूचना. प्रिय मित्रांनो, नैसर्गिक उपाय उपयुक्त असू शकतात, पण प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते. जर तुम्हाला क्रॉनिक किडनी डिसीज असेल, तर शेवगा किंवा मोड आलेली कडधान्ये यांसारख्या पदार्थांचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. जे लोक रक्त पातळ करणारी औषधे, ब्लड थिनर्स, घेत असतील त्यांनी मेथीदाणे किंवा जव्स यांचे सेवन प्रमाणात करावे आणि वैद्यकीय सल्ला घ्यावा. आयुर्वेदातील एक महत्त्वाचा नियम आहे: अति सर्वत्र वर्जयेत, म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळावा. नेहमी कमी प्रमाणातून सुरुवात करा आणि तुमचे शरीर त्या पदार्थाला कसा प्रतिसाद देते ते पहा. प्रिय मित्रांनो,
60 वर्षांचे वय म्हणजे आयुष्याची संध्याकाळ नव्हे, उलट हा तो काळ आहे जेव्हा अनेक जबाबदाऱ्या पूर्ण झालेल्या असतात आणि स्वतःसाठी जगण्याची संधी मिळते. तुमची मुले आणि नातवंडे तुमच्या गोष्टी ऐकू इच्छितात, तुमच्यासोबत फिरायला जाऊ इच्छितात. पण हे सर्व तेव्हाच शक्य होईल जेव्हा तुम्ही स्वतः निरोगी आणि सक्षम असाल. लक्षात ठेवा, तुमचे शरीर हेच एकमेव घर आहे ज्यात तुम्हाला अखेरच्या श्वासापर्यंत राहायचे आहे. जर तुम्ही आजपासून या 8 आरोग्यदायी सवयी आणि पदार्थांचा आपल्या जीवनात समावेश केला, तर तुम्ही केवळ दीर्घायुष्यच नाही तर अधिक निरोगी आणि आनंदी वृद्धत्वाचाही अनुभव घेऊ शकता. आरोग्य गमावून पैसा कमावणे शहाणपणाचे नाही, तर चांगल्या आरोग्यासह जीवनाचा आनंद घेणे हीच खरी यशस्वीता आहे. स्वतःची आणि आपल्या जीवनसाथीची काळजी घ्या, निरोगी रहा, आनंदी रहा.